नमस्कार मित्रांनो, तर आज व्हिडिओ जरा वेगळा। ह्याच्या आधीचे मी सर्व व्हिडिओज मी कॅनॉन 600D या कॅमेराने करत होतो आणि कॅमेरा थोडासा जुना झाला, आउटपुट्स त्याचे कमी मिळायला लागले आणि म्हणून मग आता मी माझा कॅमेरा अपग्रेड केला आहे आणि ह्याच्या पुढचे माझे सगळे व्हिडिओज ह्या कॅनॉन M50 Mark II ने मी करणार आहे आणि आज या कॅमेराचं पण अनबॉक्सिंग करणार आहोत। येणारे आता ह्याच्या पुढचे सगळे व्हिडिओ ह्याच कॅमेराने मी शूट करणार आहे। ह्याच्या आधी मी कॅनॉन 600D आणि माझ्याकडे GoPro 9 हा कॅमेरा आहे, ह्याच्याने मी शूट करत होतो आणि आत्ता तुम्ही जे माझं शूटिंग बघताय GoProनी शूटिंग तुम्ही बघताय आणि आता आपण ह्याचं अनबॉक्सिंग करू आणि नंतरचा जो व्हिडिओ असेल तो पूर्ण तुम्हाला ह्या कॅमेराने शूट झालेला दिसेल, म्हणजे आपल्याला याचे रिझल्टसुद्धा दिसतील। याचबरोबर तुम्ही बघताय की आज मी गाडी घेऊन उभा आहे, तर आज गाडीच्या मॉडिफिकेशनचा पण व्हिडिओ आपल्याला बनवायचा आहे। कारण की मला खूप कमेंट्स येत होत्या आणि माझे खूप मित्र मला सांगत होते की जर तू एवढी गाडी मॉडिफाय केली तर त्याचा एक व्लॉग नक्की बनव। म्हणून आज आपला व्लॉग कॅमेरा अनबॉक्सिंग आणि गाडीचा मॉडिफिकेशन या दोन्हीचा आपला व्लॉग असणार आहे। तर आपण आता हा कॅमेरा अनबॉक्सिंग करूया। आधी मी दुकानामध्ये चेक करण्याकरता म्हणून आधी त्याला ओपन केलेला आहे, म्हणजे आता तुमच्यासमोर मी काय त्याचं सील वगैरे तोडत नाही आहे, पण दुकानामध्ये चेक करण्याकरता मी त्याचं सील तिथं तोडलेलं। तर तो जो व्हिडिओ आहे तो तुम्ही आत्ता बघू शकता, मी तुम्हाला दाखवतोय, तो तुम्ही बघून घ्या। तर तुम्ही बघितला की मी दुकानामध्ये तो कॅमेरा अनबॉक्सिंग केला आहे आणि तो कॅमेरा चेक करण्याकरता म्हणून तिथं अनबॉक्सिंग केला, पण आज आपण ऑफिशियली हा कॅमेरा इथं अनबॉक्सिंग करूया। तर तुम्ही बघता की हा कॅनॉन EOS M50 Mark II कॅमेरा आहे, मिररलेस कॅमेरा आहे। आत्ता सध्याला जर तुम्ही म्हणाल तर हा बेस्ट कॅमेरा आहे माझ्या मते तरी, म्हणून मी ह्या कॅमेऱ्याची निवड केली। तसं या प्रकारामध्ये एक सोनीमध्ये पण कॅमेरा येतो, पण मी पहिल्यापासून कॅनॉनचा फॅन असल्याकारणाने मी हा कॅनॉनचा कॅमेरा घेतलेला आहे। हा कुठून घेतला, काय घेतला, सगळं डिस्क्रिप्शनमध्ये मी डिटेल्स दिलेले आहेत त्या दुकानाच्या। मुंबईला फोर्ट मार्केटमध्ये एक दुकान आहे, तिथून मी हा कॅमेरा घेतला। माझा कॅनॉन 600D त्यांच्याकडे रिप्लेस केला आणि त्याच्यानंतर हा मी कॅमेरा घेतला। तर आता आपण ह्या कॅमेऱ्याचं अनबॉक्सिंग करूया। तर बघूया, आपण बॉक्स ओपन करतोय, तुम्ही बघताय। आणि सर्वप्रथम इथे तुम्हाला त्याचं गाईड वगैरे समथिंग काहीतरी आहे, त्याचे वॉरंटी कार्ड आणि बिल आणि हे सगळं त्याच्यामध्ये आहे, बिल वगैरे सगळं आहे। त्याला ओपन करूया। हा ओपन केलेला आतमध्ये अशा प्रकारचं हे आहे। तर पहिले आपण ज्याचं आपल्याला इतक्या वेळपासून आपण वाट बघतोय तो कॅमेरा। कॅनॉननी पॅकिंग खूप चांगली दिलेली आहे आणि बघताय की हा कॅमेरा आपण ओपन करतोय।
खूप चांगला। हा हा, क्या बात आहे। बघू शकता हा कॅमेरा किती छोटा कॅमेरा आहे बघा, किती मस्त कॅमेरा आहे हा कॅमेरा। त्याच्यानंतर ह्याच्याबरोबर तुम्हाला मिळते 15-45 ची लेन्स, ठीक आहे। ही लेन्स आहे, मी लेन्स बघू शकता। पॅकिंग खूप चांगलं आहे कॅनॉनचं, पॅकिंग खूप चांगल्या देतात ते लोक। ही लेन्स आहे, खूप मस्त लेन्स आहे। ह्याला आपण जोडूया आधी, कारण की आता राहवलं जात नाही आहे ना नवीन कॅमेरा। यस, कॅमेरा लागलेला आहे, कॅमेरा रेडी। त्याच्याबरोबर बॉक्समध्ये तुम्हाला बॅटरी चार्जर मिळतो, जो एक तुम्हाला चार्जर दिला आहे। त्या चार्जर करता कॉर्ड आहे, ती कॉर्ड तुम्हाला मिळते। त्यानंतर कॅमेरा स्ट्रॅप आहे की तुम्ही हँग करण्याकरता एक स्ट्रॅप तुम्हाला मिळते। आणि फायनली कॅमेरा चालवण्याकरता म्हणून तुम्हाला बॅटरी मिळते। तर आपण ही बॅटरी ओपन करूया। बॅटरीला कवर वगैरे आहे, तुम्ही बघू शकता। आणि ही बॅटरी आपण आता ह्याच्यामध्ये इन्सर्ट करूया। येस, बॅटरी इन्सर्ट केलेली आहे, कॅमेरा रेडी झालेला आहे। आता ह्या कॅमेऱ्याची प्राईस काय, तर ह्या कॅमेऱ्याची प्राईस आहे 55,000, 55,000 रुपये ह्या कॅमेऱ्याची प्राईस आहे। तर तुम्ही बघताय कॅमेरा अनबॉक्सिंग झालेला आहे। आणि आता ह्याच्या पुढचे माझे सर्व व्हिडिओ मी याच कॅमेऱ्याने करणार आहे। माझं व्लॉगिंग मी याच कॅमेऱ्याने करणार आहे। आणि आता जी तुम्ही इथं बाईक माझी उभी बघताय, त्याचा मॉडिफिकेशनचा व्हिडिओ पण मी याच कॅमेऱ्याने करणार आहे। तर चला भेटूया आपण ह्या कॅमेऱ्यावर।